या मोहन पाटील आपला सन्मानित केलं जाईल. मोहन भोईर आहेत. मोहन भोईर माजी सरपंच होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. मोहन भोईर या आपल्या हेतूची सन्मानित केलं जाईल. मोहन भोईर माजी संघनायक. चला सामन्याला सुरुवात. यापूर्वी आवाज आपण प्रदीप भोईर यांचा ऐकला. आता बोलणार आहोत दिनेश पाटील सर यांच्याकडे आणि 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दोन्ही संघांना दिला जाईल. मैदानात गेल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना तुम्ही थांबायचं नाहीये. यदा कदाचित तिथे मान्यवरांचा सन्मान जरी सुरू असला मात्र आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचे आहे. जसा पहिला बॉल पडेल तुम्हाला टाइम अलर्ट दिला जाईल. त्यानंतर 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही पहिली 4 षटकं संपवले नाही तर एक क्षेत्ररक्षकाला 30 यार्डाच्या आत घ्यावा लागेल. हा स्पर्धा नियम लक्षात घ्या. आणि जसा पहिला बॉल पडेल इथे मात्र टाईम अलर्ट केला जाईल. टाईम स्टार्ट नाऊ. 8:47 वाईडनं सुरुवात. हितेश मोरबेकर गोलंदाजीच्या मार्कवर हा सामना आपण पाहतो. ज्या अनुमान वल्लभ वर्सेस बेलपाडा 11 बेलपाडा या दोन संघादरम्यान. VRCC बेलपाडा. चांगला आहे. क्रिकेटचं स्टँडर्ड जपणारा हा फटका होता. कव्हरच्या मधून मात्र फक्त पीक केला फलंदाजानं आणि त्याला मात्र 30 यार्डाच्या बाहेर भिरकावला आणि इथे हा आला चौकार. VRCC बेलपाडा वर्षे जय हनुमान वल्लभ या दोन संघादरम्यानची लढत. वल्लभ संघ म्हटलं की प्रवीण पाटीलला कोण विसरेल. यंदाच्या मोसममध्ये 2 बाईक त्याच्या नावावरती राहिलेत. अतिशय उत्तम दर्जाचा हा जुना जाणता खेळाडू आहे. आपल्या क्रिकेटची एकनिष्ठ राहत या माणसांनाही अनेक उत्तम स्पर्धेमध्ये आपली भरीव कामगिरी केली आणि आपल्या आयुष्यातील 3री बाईक आणि यंदाच्या मोसममध्ये 2री बाईक. पुन्हा एकदा चांगला अलॉंग दी कार्पेट मिड विकेट ट्रॅव्हल झालाय. शतशक चेंडूपर्यंत येईल उचल्याला फेकेल त्यात उत्तम रन बिटवीन द विकेट. काय सुरेख अमन पाटीलची रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आणि अमन पाटीलला मात्र धावा जमवल्या. बॉलवर 2 धावा. पहिला बॉल वाईड त्यानंतर मात्र चौकार आणि त्यानंतर दुहेरीचा फटका. फुल टॉस टेक्निकली साऊंड झाला बॉल आणि ज्या प्रकारे फटका लगावला काऊक कॉर्नरने लॉंगॉनच्या मधून काय स्टँडर्ड फटका राहिला अमन पाटीलचा. परफेक्ट टेक्निक. आलाय चौकार. काय सुंदर फटका राहिला या बॉलवर. अमन पाटीलचं कौतुक केलं जाईल. अगदी मेरिटप्रमाणे खेळ सुरू आहे. पॉइंटला तैनात आहे. फेकी खराब. बॅकअप नाहीये. 3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग झाला. पंजाला ना दिवाळी ना दसरा पण इथे मात्र बोनस मिळतोय. पंजाचं अस्तित्व अजूनही तसंच राहील जे राहताना दिसतोय मंचावरती. आणि इथे मात्र पाहिला हा नशिबाचा पंजा. 1 धाव प्रयत्न केला ते रिस्की रन पण रिस्की नंतर मात्र कारण म्हटलं जातं की डर क्या के जीत आहे. ते डर दाखवली आणि इथे मात्र मिळत आहेत तब्बल 5 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र VRCC बेलपाडा संघा क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग होताना 16 धावा बोर्डवर लागत आहेत. आणखीन एक चांगला बॉल प्रतीक पाटीलला. शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. बॉल मात्र धावा मिळतील या बॉलवर 1. हितेश मोरबेकरची गोलंदाजी थोडीशी फोडून काढली आहे ती म्हणजेच अमन पाटीलनं अक्षरशः त्याच्यामुळे 2 चौकार दाखवले. चांगली गोलंदाजी राहिली. 5 बॉल्स. तरी ती जानमान वल्लभ क्रिकेट संघाचे फलंदाज अमन पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिकसाठी प्रकाश शेठ म्हात्रे पाले बुद्रुक शिवसेना शाखा प्रमुख यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय आपण इथे पाहतो या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे अमोल शेठ पवार की ज्यांच्या माध्यमातून पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर हे गौरवचिन्ह स्वर्गीय भगवान शेठ पवार यांची अविस्मरणीय आठवण म्हणून आपण इथे पुरस्कृत केल्याबद्दल अमोलदादा पवार तुमचं त्यांचे बंधू अमृत असतील त्यांच्या संपूर्ण परिवाराचं पालेश्वरी मित्र निकेश
पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो आणि वळतो समालोचन कक्षमध्ये दिनेश पाटील सर यांच्याकडे. पहिलं षटक 18 धावा बोर्डवर लागत आहे. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली. लक्षात घ्या की 20 मिनिटामध्ये तुम्हाला ही 4 षटकं पहिले टाकायचे आहेत. 8:47 मिनिटांनी पहिला बॉल पडला आहे. त्याच्यामुळे टीम मिटिंग्स फार घ्यायचे नाहीत आणि स्ट्रॅटर्जी ठरवायची असेल तर विदिन मिनट तुम्हाला ठरवावी लागेल. पहिल्या षटकाची सांगता झाली. 18 धावा बोर्डवर लागले. चांगली धावसंख्या. अमनचा एक उत्तम क्रिकेटिंग क्लास आपण इथं अनुभवला. तर बॉलच्या मेरिटला न्याय देत खेळला आहे. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेला टोलवला. जशा प्रकारचा बॉल आला आहे त्या दिशेने त्याला हँडल केला आहे. तोच अमन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. सागर मोरवेकर गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला बॉल आहे. पहा स्वीट साऊंड पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आहे. काय सुंदर रन बिटवीन द विकेट आहे. काय सुरेख. जितका सुंदर फटका त्याही पेक्षा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. कम्मालीची प्रतीक पाटीलनं होतकरूपणा दाखवला. डेंजर एंडला जोरदार धावला आणि दुसरी रन तुमची कन्वर्ट कधी होते जर पहिली तुम्ही जोरदार रन घेतली आणि दुसरीसाठी तयार असाल तर. आणि तीच दुसऱ्यासाठी खऱ्या अर्थानं प्रतीक पाटील जणू काही तयारच होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या पहिल्या बॉलवर. फुल टॉस. इथे मिस झाला. इथे मिसिंग पाहिली. इंटरेस्टेड होता जरूर प्रतीक पाटील रन घेण्याच्या, परंतु अमन पाटील थोडासा प्रेशरमध्ये राहिला की मी फुलटॉस बॉल का कन्वर्ट करू शकला नाही या संभ्रमात राहिला. अन्यथा प्रतीक पाटीलनं ही रन कंप्लीट केली जाते. जय हनुमान वल्लभ क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारी हॅट्रिकसाठी यशस पाटील कंस्ट्रक्शन परिषद पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज. हा मात्र आणखीन एक फुलटॉस मिड विकेट ट्रॅव्हल झाला. छत्रशे तिकडे रेडी आहे. सिंगल रन बॉलची फेकी होईल आणि कलेक्शन परफेक्ट नाही आहे तरी मात्र एकच रन. एका धावेनं धाबळकॉली धावा लागत आहेत. त्यामुळे तब्बल 21 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपला आहे. आतापर्यंत सागर मोरवेकर इफेक्टिव्ह राहिला आहे आणि 3 बॉल्समध्ये त्यानं 3 धावा दिलेत. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक आपण मंचावर पाहतोय. आदरणीय आमचे मित्र प्रकाशजी भोईर. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व क्रिकेट वेडं. कारण मग पेंदर संघ कुठेही असू द्या या संघासोबत सदैव राहणार हे व्यक्तिमत्व. प्रकाशजी भोईर साहेब तुमचंही आपण मनस्वी स्वागत करूया. प्रत्येक दर्दी माणूस या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची सालाबादप्रमाणे हे वर्ष 3रं या स्पर्धेचं आणि संपूर्ण गाव एकत्र येत मात्र ही स्पर्धा संपन्न करते. आपल्या देवीच्या नावानं पालेश्वरी चषक 2025 पुन्हा एकदा रुबाबात इथे संपन्न होताना पाहतोय. पंच वळतायत आणि हा मात्र वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राची रन मात्र येते ती म्हणजे जय हनुमान वल्लभ संघाला आणि धापलकर धावा लागतात ते 23. बिनबाद 23 धावा. 8 बॉलमध्ये अमन पाटीलला 19 धावा ठोकले. 2 चौकारासहित आणि 1 नशिबाचा पंजा. स्कूपचा प्रयत्न राहिलाय. जोरदार अपील झाला. आउटसाईड द ऑफ स्टंप पाहिला. पंचांनी सांगितलं की जिथे बॉल पडला तिथूनच तो आउटसाईड द ऑफ स्टंप पडत होता आणि दक्ष पंचांनी सुनीलदादांनी मात्र सांगितलं इट्स अ नॉट आउट कॉल. या षटकातील अंतिम बॉल सागर मोरवेकरची गोलंदाजी उत्तम राहिली. 5 बॉलमध्ये त्यानं फक्त धावा मोजल्या. त्या 5 बॉल कव्हर पॉईंटच्या मधून एक चांगला फटका जातोय. या अमनच्या फटक्याला धावा मिळतील तब्बल 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 25. बोर्ले गावातील गोल्डमॅन राज पाटील व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत जितेदादा म्हात्रे तुमचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि 3रा सामना इथे खेळवला जाणार आहे. तो 3री लढत असेल श्री गणेश वल्लभ विपक्ष कोपरा दुर्गेशचा संघ असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. याचा पुढील सामन्याचा जो सामना आहे श्री गणेश वल्लभ आणि कोपरा याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस.
गोलंदाजीमध्ये फेरबदल सुलक्षण बारशे. फटका चांगला आहे, शतरक्षकाचा प्रयासही चांगला राहिला आहे, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून इथे मात्र प्रतीकच्या बॅटनं दाखवला हा षटकार. पहिल्यांदा गाणं होतं की आम्हाला बिंदास अटक करा रोशन, बरोबर का? आणि आता म्हणतात की मी एकच गुन्हा केला होता त्याच्यामुळे माफ करा. हे दुसरं गाणं का आलं एकदा त्या गायकांना विचारावं लागेल. पहिल्या गाण्याच्या विषयी आम्ही इंटरव्ह्यू घेतली, आता दुसरं गाणं जेव्हा भेटतील तेव्हा तिथे इंटरव्ह्यू घेऊ. कारण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दुसरं गाणं लवकरच येईल आणि तो गाणं आला, याचा अर्थ समजून घ्या. गोलंदाज सुलक्षण. फटका फसला, लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर करवायची पण झेल मात्र लॉंग ऑनला झाला. आणि इथे फलंदाज ज्या प्रतीकनं या बॉलच्या अगोदर आपला चांगला फटका दाखवून षटकार ठोकला, तो मात्र बॅक टू पॅव्हिलियन. सँडी डीजे आणि मग डीजे ऑपरेटर रोशन पाही कमालीची त्याने दोन्ही गाणं वाजून दाखवले प्रेक्षकांना आणि त्या दोन्ही गाण्यामध्ये तफावती पाहिली. विशेष कौतुक रोशन तुझंही, अतिशय उत्तम संगीत आणि ऑपरेटिंग आहे आपली. गोलंदाजानं एक षटकार खाला पण लगेच मात्र विकेट्स कमावली आहे, त्याच्यामुळे तोही थोडासा आता मात्र आनंदात असेल. फुल टॉसवर फुल टोल वसूल नाही करता आला. सिंगलच रन मिळते. नवीन फलंदाज निहाल पाटीलला हा फुलटॉस दाखवणं गरजेचं होतं. पंच वळतायत बॅटिंग रिव्ह्यू का? बॅटिंग रिव्ह्यू बीमरसाठी. मला हे अजून कळलं नाही गडगे सर, रिव्ह्यू घेण्यासाठी खेळाडू कक्षातून का सांगावं लागतं? स्वतःला रिअलाईज होणं गरजेची ती गोष्ट की बाबा हा होता का. आपल्याला कोण बोलणार आहे? रिव्ह्यू घेतला तरी घ्या तुम्ही बिंदास, परंतु नाही, जोपर्यंत आवाज जात नाही ना तोपर्यंत रिव्ह्यू कोणी घेत नाही. माझ्यावर जबाबदारी नको. पाहिलं जाईल, पंच इथे येतील. निहाल याला मात्र फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षण रचना करूनच घ्यायची आहे. तुम्ही बोलू नका, वर आहे की खाली आहे त्यांना बघू द्या. 12th मॅन सगळ्यांचे हुशार. फेअर बॉल. फुलटॉस होता परंतु निहाल मात्र फसला. मोठी विकेट कमवू शकला असता अमनची, जे अमननं धावा जोडलेत. बॅटची कडा इनर एज मात्र लागली पण यष्टरक्षक मात्र तिथे फसला आणि कीपर सागर मात्र हात झेल नाही कन्वर्ट करू शकला. एक चांगली संधी होती कारण स्विंग आहे गोलंदाजीमध्ये, त्या स्विंगवर पुरता फसला होता अमन पाटील, परंतु झेल मात्र सागर यष्टनच्या पाठीमागे टिपू शकला नाही. आता मात्र मिळतोय जीवनदान. हा फटका चांगला आहे. कव्हर पॉईंट पहा काय सहज क्लिअर करतोय. अमनकडे क्रिकेटचा क्लास आहे, क्रिकेटचे तंत्र आहे आणि तंत्र आणि मंत्र एकत्र साधत मात्र कव्हर पॉईंटच्या मधून पुन्हा एकदा 30 यार्डाच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फेकलाय हा चौकार. चौकानं मात्र धापडकर धावा लागल्या त्यावर तब्बल 36. स्विचिट्सका हा आणखीन हा प्रयास क्षेत्ररक्षक जरूर लावलाय, परंतु डीप थर्ड मॅनची सीमारेषा सहज क्लिअर केली जाते. आपल्या जीवनदानानंतर आलेल्या या 8 धावा मात्र नक्कीच प्रेशर क्रिएट करतील सुरक्षण अँड टीमवर. या धावानं तिसऱ्या षटकाचा मात्र खेळ संपला. धावपळकर धावा लागल्या त्या तब्बल 40. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12th मॅन.
बघा पाण्याची आपण इथे पूर्तता करायची आहे. वल्लभ जानमान क्रिकेट संघाच्या फलंदाजाने जर लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली तर परेश शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि अमनसाठी प्रकाश शेठ म्हात्रे पाले बुद्रुक यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी बघा जानमान वल्लभ क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी एस पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर वल्लभ गावचे उद्योजक परेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. तर अमनने जर लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली तरी एकच नाद बैलगाडा शर्यत प्रकाश शेठ म्हात्रे पाले बुद्रुक यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. पुढील लढत असेल श्री गणेश वल्लभ कोपरा दुर्गेश शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. चला शतरक्षण उशीर काय करतात एकत्रित यायचं नाही खेळाडूंनी. तुम्हाला जर डिसिजन जर पेंडिंग असेल तर मात्र तुम्हाला एकत्रित येण्याची गरज नाही आहे. गुलजार म्हात्रे माजी सरपंच पालेबुद्रुक. गुलजार दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. ज्या गोलंदाजानं दुसरं षटक हाताळलं तोच मात्र सागर गोलंदाजीच्या मार्कवर. सागर मोरबेकर भरता वेगानं बॉल टाकलाय परंतु निहाळला मात्र तो नीट निहाळला आणि टोलवला लॉंग ऑफच्या दिशेनं. थोडासा वाईट गेला बॉल त्याच्यामुळे धाव मात्र मिळते 1. हा फटका जरूर चांगला होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही झाला. 1 रन्स मात्र मिळते आहे कारण सागर मोरबेकरची गोलंदाजी खूप छान राहिली आहे. त्यानं आतापर्यंत 7 बॉलमध्ये फक्त 8 धावा दिल्यात आणि रोखून धरलाय. 13 बॉल 29. अमन पाटील क्रिकेटचा क्लास खेळतोय. फटका मस्त आहे. सुटलेला झेल यात सागरनं सोडलेला झेल मात्र अमन पाटील दाखवतोय. बाबा रे तू झेल सोडला. त्यानंतर मात्र धावांची बरसात इथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकला. षटकार. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर प्रशांतजी पवारसारखा शेतकरी नवरा असेल तर चालेल. नाहीतर आपले शेतकरी विकतायत जमिनी. 14 बॉलमध्ये 35 धावा. सुटलेला झेल रंग दाखवतोय. झेल राहिला हवेत आणि फलंदाज अखेरकार अमन पाटीलच्या खेळीला फुल स्टॉप बसतो. सागर मोरबेकरची गोलंदाजी उत्तमच राहिली आहे आणि त्यानं मात्र अमन पाटील 15 बॉल्समध्ये 35 धावा करत त्याला दिला फुल स्टॉप. क्या बात. राधाकृष्ण मित्रांनो देवानंही चुकलं नाही. लग्न रुक्मिणी बरोबर परंतु फेमस राहिलं कायम राधाकृष्ण ही जोडी. कृष्ण देव होता पण त्यानेही प्रेम केलंच ना. रुक्मिणी बरोबर लग्न झालं पण राधेसाठी तर रडलाच ना. परंतु आजकालच्या राधा आणि कृष्णामध्ये जमीन असणारा फरक आहे. राधा दररोज बदलतात आणि कृष्ण दररोज गाड्या बदलतात. त्याच्यामुळे राधाकृष्णाचं गणित जुनं झालं आहे. नवीन प्रश्न केला जाईल निर्माण. फलंदाज अमन परतल्यानंतर मात्र प्रवीण पाटील बाईक क्रमांक 3 आपल्या आयुष्यातील आणि यंदाच्या मोसमातील दुसरी बाईक कमावणारा हा एक अतिशय उत्तम आणि टॅलेंटेड क्रिकेटर परफेक्ट ऑलराऊंडर राहिला आहे तो प्रवीण पाटील. पहिला बॉल खेळला आणि मात्र डॉट बॉल. सागरनं प्रभावित केलं गोलंदाजीनं. पहा आउटसाईड द ऑफ स्टंप ही लाईन त्याने ठेवली. एक चांगला षटकार जरूर दाखवला अमन पाटीलनं पण तरीही मी म्हणेन की गोलंदाजी सागर मोरबेकरची खूप छान राहिली आहे. स्पीड आहे आणि त्याचबरोबर लाईनही चांगली आहे.
उडाया, ये तो उडाया. मी म्हटलं की स्पीड चांगला आहे, त्या स्पीडचाच फायदा उठवला आणि प्रवीण पाटीलनं यंदाचा मोसम माझ्यासाठी किती छान आहे, मी किती उत्तम खेळतो हा दाखवणार ठोकला. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. काय सुंदर फलंदाजी. फक्त दुसऱ्या बॉलला सामोरा गेला आणि लगेचच पिक केला. गोलंदाजावर प्रेशर येणं तर स्वाभाविकच होतं आणि तो स्वभाव आपण आला. गोलंदाज आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करणार सागरवर मात्र हा टाकला त्यानं वाईट बॉल. गोलंदाजीचं पृथक्करण 2 बॉलमध्ये कसं बदलतं ना हे दाखवलं अमननं आणि प्रवीणनं. हा फटका अखूट टप्पा होता, पण उंची बरोबर अंतरही राहिलं. काऊ कॉर्नरची सीमारेषा तिथे किती सहज क्लिअर होतीये. धाव फलकावर धावा मी प्रत्येक बॉल नंतर सांगतो, आताही सांगतो. तब्बल जमल्या 60. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वलाब इथे विनय गावंड संघनायकांनी लगेचच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. प्रतीक मात्रे असतील यावर आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या 2 बाद 60 धावा. काय अप्रतिम खेळ राहिला प्रवीण पाटीलचा. 3 बॉलमध्ये तब्बल 13. बाईक का मिळणार नाही? सुपर 6ला पोचला का बाईक? सुपर 6ला पोचला का बाईक? कारण खेळ फलंदाजी बहारदार आणि गोलंदाजी रुबाबदार हा खेळ राहिला आहे प्रवीण पाटीलचा. आणि तोच या नव्या मुलांबरोबर आजही आपली खऱ्या अर्थानं क्रिकेटचा क्लास दाखवत क्रिकेटची गुणवत्ता सिद्ध करतोय प्रवीण पाटील. हॅट्स ऑफ यू. निहाल पाटील 2 बॉलमध्ये 2 धावा त्यानं जोडलेत आणि त्याच निहालनं 2 धावा जोडून आम्हाला विचारलं धावा किती झालेत. 60. षटक क्रमांक शेवटचं 5वं. अक्षय मोरबेकर. वाईट बॉल. पंचांचा इशारा मात्र येतोय. दोरखानाची चोरगे बेलवली. दक्ष पंचाच्या भूमिकेमध्ये या धावा मोठ्या बांधतायत कारण मैदानावरती धावा फार तशा कमी झालेत. अखूट टप्प्याचा बॉल कदाचित निहालनं कन्वर्ट करणं होतं मोठा फटका, परंतु जी रणनीती होती, जी स्ट्रॅटर्जी होती, सिंगल काढत मात्र स्ट्राईक द्यायची प्रवीण पाटीलला, ती स्ट्रॅटर्जी यशस्वी ठरली निहाल पाटीलची. मागचा सामना 52 धावांचा, परंतु काय क्लोज काउंटर राहिलाय. 8 बॉलमध्ये 24 होत्या आणि 8 बॉलमध्ये 24 धावा बोर्ले संघाच्या देवेंद्रनं वसूल केल्या. अफलातून इनिंग. बोर्लेगाव म्हटलं की गोल्डमॅन राजेश पाटील यांना कोण विसरेल, तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं विशेष स्वागत करूया. प्रवीण पाटील ऑन स्ट्राईक. अक्षय मोरबेकर स्लोवर गोलंदाजी. फसवा बॉल. अक्षरशः आपली लेंथ बदलली आणि लेंथ बरोबर स्पीडही बदलला आणि अक्षय मोरबेकरनं मात्र हा स्लोअर बॉलवर चकवलं प्रवीण पाटीलला. बॉलपर्यंत येऊनही दिलं नाही. चांगला बॉल अक्षयचा. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील आणि काय रोखणार. पुढचाच बॉल फास्टर पडला आणि उडवला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. प्रवीण फक्त आज धावा काउंट करतो षटकारानं. ठोकलाय त्याच्या या इनिंग मधला 3रा षटकार. तर आईवा जेलसाठी बघा आमचे ऑर्गनायझर अजयदादा मोरावकर यांच्या वतीने अवधूत तू जेल पकडलेला आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज तुझ्यासाठी जमा झालेला आहे. अपील जोरदार राहिलं, परंतु आजच्या धावा फक्त मोजल्या. षटकारानं 6 बॉलला सामोरा गेला. 2 बॉल डॉट खेळला. 3 षटकार ठोकले आणि या बॉलवर मात्र तो झाला LBW आउट. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. कैलाश पाटील वलभ यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आणि त्यांच्या समवेत इथे आपण पाहतो वासुदेव शेठ तांडेल पाले बुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 4 बॉल्समध्ये आतापर्यंत 1 षटकार सहित 8 धावा आणि प्रवीण पाटील या फलंदाजाला बाद केलं अक्षय मोरबेकरनं. 68 धावा धापलकावरती लागलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे राहील प्रतीश सांगडे. आता प्रतीशचा मात्र या 2 बॉल्समध्ये काय खेळ राहील.
कारण या 2-4 बॉलमध्ये फक्त हिटिंग हा एकमेव पर्याय राहतो. निहाल पाटील 3 बॉलमध्ये 3 धावा खेळलाय. मी तर म्हणेन की त्याच्या वाटेला कदाचित 2 खराब बॉल आले होते, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, पण इतर फलंदाजीने एनकॅश केलं. चांगली फलंदाजी राहिली. टाळ्या पडतायत त्या प्रवीण पाटीलसाठी. प्रतीश सांगळे नवीन फलंदाज. 2 बॉल या पूर्वार्धामधल्या फर्स्ट इनिंगमधल्या शिल्लक आहेत. 68 धावा, चांगली धावसंख्या, मी म्हणेन की स्ट्रॉंग धावसंख्या उभारली आहे. VRCC बेलपाडा संघाला धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र प्रतिकार करावा लागेल. 14.57च्या सरासरीनं हा करंट ट्रेंड रेट सुरू आहे. त्याच्यामुळे आणखीन या 2 बॉलवर काय घडेल. अक्षय ताकद दाखवेल की प्रतीश सांगळे. क्या बात, क्या बात, चमक दाखवली ह्या बॉलवर. डॉट बॉल. अक्षयनं प्रभावी कामगिरी केली. हा बॉल मात्र झाला डॉट. इनिंग्समधला शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा बॉल. अक्षय मोरबेकरला सामोरं जाईल प्रतीश सांगळे. ही स्लोवर बॉल राहिला, स्लोवर बॉल राहिला. आणि इथे मात्र पाहिलं आपण हा अंतिम बॉल झाला डॉट. पूर्वार्ध मात्र संपला. अखेरकार 2 चांगले बॉल टाकले, उत्तम बॉल. आपण पाहिलं की आतूनच भिंगरी झाली बॉलाची आणि फिरकीवर मात्र गिरकी घेतली फलंदाजानं. त्याच्यामुळे या बॉलवर धाव नाही आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 68 धावा, 3 विकेट्स गमावल्या. जिंकण्यासाठी VRCC बेलपाडा संघाला गरज आहे ती तब्बल 69 धावांची. उत्तर ऐकूया आपण प्रदीपजी भोईर यांच्या गोडवाणीतून. तर थँक्स दिनेश पाटील बंधू. इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला श्री गणेश वल्लभ विपक्ष, आपण त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो कोपरा. आणि या संघाच्या दरम्यान जिथे नाणेफेक संपन्न होईल, नाणेफेक करण्यासाठी आम्ही परेश पाटील वल्लभ यांना इथे आमंत्रित करतो. हेमलता मात्रे यांच्या वतीने आपणास इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. परेश या, नाणेफेक आपल्या शुभास्थिती संपन्न होईल. संगम म्हात्रे एक शिक्षित व्यक्तिमत्व, त्यांचं आगमन झालेलं आहे. संगम मनपूर्वक आपलं स्वागत आहे. परेश पाटील नाईट स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. वल्लभ नाईट, त्यांच्या शुभास्थिती नाणेफेक संपन्न होत आहे. तर नाणेफेकीचा कौल शनिकृपा कोपरा क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल. संगनायक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः कोणता निर्णय आपण स्वीकारणार आहात? बॉलिंग. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. सामना 5 षटकांचा असेल. आणि श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ प्रतीक मात्रे यांना पाहतो, ते सुद्धा नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. आणि फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. 5 षटकामध्ये किती धावांचा कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50 धावांच्या आत रोखण्याचा. हा एकंदरीत स्पर्धा बघतो आपण. खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आलेले पालेश्वरी मित्रमंडळ आयोजित पालेश्वरी चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. इथे या मैदानात पाऊल ठेवल्यानंतर स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झालं? कशी स्पर्धा वाटली आपल्याला? स्पर्धा तर खूप छान आहे. गेल्या वर्षी आम्ही या ग्राउंडवर या टुर्नामेंटमध्ये खेळलो होतो, पण गेल्या वर्षी क्रुशियल मॅच आम्ही हारलो होतो इथे. पण यावर्षी चांगला प्रयत्न करू. आणि चला, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल त्यासाठी शुभेच्छा. प्रतीक नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेक जिंकले असते, कोणता निर्णय स्वीकारले असता? बॅटिंगच स्वीकारले असते. म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे. जे हवं होतं ते मिळालं. फलंदाजी करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सामना 5 षटकांचा असेल. मग किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज एकंदरीत जर फलंदाजीचा विचार केला, तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत की ह्याज ए कॅप्टन म्हणून त्यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची, चांगल्या खेळाची अपेक्षा असेल? विनय गावंडची तर अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावा काढण्याची. आणि बंटी गाडेकर, निर्भय पाटील यांच्याकडून. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा. एक गाव एक संघ. आणि त्याचबरोबर पालेबुद्रुक गावाचा जर विचार केला, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो, संपूर्ण गाव एकत्रित येत असतो. आणि इथे हा एक संघ खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे. आणि पाले गावाचा धन्यवाद करेल, कारण की ते एक गाव आणि एक चषक ठेवतात. आपल्या तालुक्यात कोण ठेवत नाही, म्हणजे गाव एक नाहीच. थँक्यू सो मच. बघा, इथे दोन्ही संघांच्या संघनायकांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमचे अजयदादा मावरावकर आणि हेमराजदादा म्हात्रे यांना मी ते आमंत्रित करतो की आपण इथे बेलपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि कोपरा क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वल्लभ या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांचा आपण इथे गौरव करावा. तत्पूर्वी आपण बोलूया आमच्या परममित्र प्रदीप भोईर सर रोहा यांच्याकडे आपण बोलूया. यापूर्वी आपण आवाज ऐकलं दिनेश पाटील सर यांचं. ओ टू प्रदीप भोईर सर.
जय जय वासुदेव शेठ तांडेल साहेब पालेबुद्रुक यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. दुर्गेश ठाकूर या आपला सन्मानित केलं जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. तर आपण आवाज ऐकलात. आपले सर्वांचे लाडके बंधू अर्थातच दिनेशजी पाटील सरांचा आवाज ऐकलाय. 69 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गेला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी पूर्वार्धामध्ये पण पहिला टॉस जिंकला होता बेलपाडा संघानं. तर प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं जयहनुमान वल्लभ या संघाला. तर वल्लभ संघाने पण पहिला 5 षटकामध्ये धावाचं या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र 68 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं. म्हणजेच 69 धावांचं पाठलाग करत असताना या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय. सिद्धेश पाटील मात्र शून्यावरती शून्याचा चष्मा परिधान घेऊन मैदानाच्या बाहेर दाखल देखील झाला. मात्र या ठिकाणी महत्त्वाचा गडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा पहिला आघाडीचा फलंदाज बाद होतो ना तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती खूप मोठी जिम्मेदारी असते. या ठिकाणी धावा जमा करायच्या असतात. संघासाठी खऱ्या अर्थाने तारणहारची भूमिका देखील बजवावी लागत असते आणि तोच काम या फलंदाच्या माध्यमातून होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिला आहे. मात्र आपण पाहिलं शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं गेलं. त्या ठिकाणी जर आपण जर पाहिले द्वारकानाथ चोरगे सर या ठिकाणी आहेत मॅन फ्रॉम बेलवली यांच्या माध्यमातून निर्णय मात्र या ठिकाणी जर आलं तर मात्र आपण पाहिलं वाईटचा या ठिकाणी निर्णय होतोय. धावसंख्या जर पाहिली 1 बाद 1 ही धावसंख्या धपळखावरती राहिले. गती परिवर्तन एक फायटिक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र या ठिकाणी थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 2 चेंडू झाले त्याच्यामध्ये 1 वाईट नंतर 1 फलंदाज मात्र देखील बाद झाले. चांगली कामगिरी या ठिकाणी पॉवर प्ले षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी पहा शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची रुह्य रचना पाहायला मिळतोय. अगदी पण पाहिलं तर गल्लीमध्ये स्लिपमध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट असं मात्र क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेलंय. धावांपासून या ठिकाणी थोडंसं थांबवलंय खऱ्या अर्थाने प्रवीण पाटील या गोलंदाजाने. मात्र या ठिकाणी पहा काय फटका सजवला. अगदी या ठिकाणी पहा एक मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू मात्र सीमा पार आलाय. पालेश्वरी चषक चौकार. एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यॉर्कर पद चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं. ज्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता सिंगल धाव मात्र कंप्लीट गेली. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावपळकरती पाहायला मिळतात. हितेश मोरबेकर आणि खऱ्या सागर मोरबेकरला आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत जमा केल्या हितेश मोरबेकरने. 69 धावांचा पाठलाग करत असताना कुट्ट्यापैदा चेंडू अगदी आपण जर पाहिला तर फाईनल एक क्षेत्रामध्ये खेळायचं होतं मात्र चेंडू टप्पा पडण्याचा चेंडू अगदी वेगामध्ये निघून गेला. तरी ती पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सन्माननीय बबन भगत इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने 1100 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी चषक 2025 आमच्या पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अमन ब्रिगेड जानमान वल्लभ क्रिकेट संघाचे खंदे समर्थक ज्याने खऱ्या अर्थाने आपण इथे जर्सी पाहतो. हे लोक या जर्सीसाठी ही जर्सी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील अर्थात पी.के. शेठ वल्लभ आपला आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. यापूर्वी नाणेफेक संपन्न झाली.
कोपरा क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पुढे एकदा समालोचन कक्षमध्ये बोलूया आमचे मित्र प्रदीप भोईर सर, मॅन फ्रॉम रोहा. धन्यवाद महागुरु. षटक क्रमांक पहिले संपलं. 69 धावांचा पाठलाग करत असताना एक निर्णायक षटक हाताळलं गेलं. खऱ्या अर्थानं पाहिलं गोलंदाजाने प्रवीण पाटील होता, त्यांनी या ठिकाणी पाहिलं एक फलंदाज देखील बाद केलं गेलं आणि एक चांगलं एक रणनीती पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र जे हनुमान वल्लभ संघाच्या माध्यमातून जरी 69 धावा असल्या तरी मात्र या ठिकाणी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना क्षेत्ररक्षक झाले, प्रेक्षक झालेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार आलाय, षटकार. या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला अगदी ओव्हरपिच पद चेंडू होता. खरपूस समाचार घेतला, अगदी जागेवर स्टँड अँड डिलिव्हरी या ठिकाणी फटका लगावला गेला. 6 धावसंख्याचा विचार केला तर मात्र 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 69 धावांचा पाठलाग करत असतावेळी फुल टॉस पद चेंडू आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाचा विचार केला, षटक चांगलं राहिलंय. मात्र या दुसरा षटक आपण पाहिलं, जो दुसरा मॅच पॉवर प्ले चालू असताना पहिल्या षटकाराला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. निशांत पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गती परिवर्तन केलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि मात्र या ठिकाणी पहा हवेमध्ये खेळलेला चेंडू लॉफ्टेड चेंडू या ठिकाणी फटका होता, मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला झेल पकडला. दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. दादा मोरावकर यांच्या वतीने ते दिले जाईल. अवधूत या अजय दादा या 200 रुपयाचं कॅश प्राइज. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर सागर देखील या ठिकाणी बाद झालाय. मात्र या ठिकाणी मोर्चा सांभाळतोय हितेश मोरबेकर. 6 चेंडूमध्ये 12 धावांची या ठिकाणी खेळी करतोय. अक्षय आलाय. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला त्या ठिकाणी. लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याला चकवा दिलाय. पुन्हा एकदा चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडूला मात्र याकडे थांबवलंय. तत्पर मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 15 धावा धावपळकावरती 69 धावांचा पाठलाग करत असताना ही जग जो जहद चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि या धावा मात्र सहजासहजी आपण जर पाहिल्या तर जे हनुमान वल्लभ संघ देणार नाही. तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठे फटके देखील घ्यावे लागतील आणि खऱ्या अर्थाने आता मात्र तुम्हाला मेहनत आणि जिद्द या ठिकाणी या सर्व गोष्टी या ठिकाणी घ्याव्या लागतील. बॅकफुटला सरसला एक जागा बनवली होती, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात आहे. चेंडूला अडवलं गेलं, तत्वर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. तर मात्र सिंगल डबल देखील घेतल्या जातात, चौकार देखील येतोय, षटकार देखील येतोय. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. आतापर्यंत विचार केला निशांत पाटील या गोलंदाजाचा तर मात्र 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. मात्र एक फलंदाजाला मात्र बाद केलं गेलंय. 16 धावा धावपळकावरती राहिल्यात. फुल टॉस पद चेंडू या ठिकाणी नशिबाचा चौकार आला. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू पाईच्या स्वरूपात चौकार. लाखो त्यांच्या मार्फत निश्चित स्वरूपात की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात अमुची 5 सालुनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीरित लढले नवलते काय घडले शिर वेगळे झाल्यावर धडते अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची 5 सालुनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये जर दुसरा षटक पाहिला तर मात्र निशांत पाटीलच्या 14 धावा आपण आलेल्या पाहिल्या. टोटल स्कोर पाहिला 20 धावा. 69 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण जर या ठिकाणी पाहिलं येणारे 18 चेंडूमध्ये 49 धाव्यांची गरज आहे.
हितेश मुरबेकर आणि अक्षय मोरबेकर या ठिकाणी आपण पाहतोय बोर्डच्या सांभाळत आहेत. दोन फलंदाज मात्र आघाडीचे बाद झाल्यानंतर हितेशच्या बॅटमधून षटकार देखील आपण पाहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज निहाल पाटील. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये 2025 हे पालेश्वरी चषक भव्य दिव्य आयोजन. अगदी आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा पूर्ण केली दिली. 21 धावा धावपळकावरती राहिल्यात. जी मॅच या ठिकाणी पाहतोय एका बाजूला जय हनुमान वल्लभ संघ तर त्यांच्या विरोधामध्ये निहाल एंटरप्राइजेस बेलपाडा हा संघ धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं गोलंदाजीमध्ये व्यत्यय येतोय. मात्र या ठिकाणी पहा जर षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकाचा विचार केला क्षेत्ररक्षण विखुरलेला आहे. जर आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली डीप मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले तर मात्र डीप स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हो लेट कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अगदी पाहिला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं गेलं. वाईटचा या ठिकाणी अतिरिक्त मात्र इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 22 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण थोडंसं बदललं जातंय. आता मात्र आपण पाहिलं 17 चेंडू आहेत. 47 धावांची गरज आहे. ही रजनी क्रिकेटची स्पर्धा एक दैदीप्य क्रिकेटचा सोहळा नक्कीच या पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो क्या बात आहे. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज निहाल पाटील. थांबवलंय फलंदाजाला या ठिकाणी. कोणतीही धाव मात्र आली नाही. धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच निहाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे तिसरं षटक खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर या उत्तरार्धामध्ये निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा रोखता येतील ना तेवढा रोखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न गोलंदाजा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो या ठिकाणी दांडी उडवली. त्रिफळाचित केलं गेलं. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या डेंजर बॉलर डीजे आमचे एक बेस्ट ऑपरेटर चिंद्रन गावची साऊंड सिस्टीम ऑपरेटरची ओळख असणारे आमचे रोशन कडू चिंद्रन. रोशनचं कौतुक करावं लागेल. रोशन ज्या ज्या स्पर्धेत असतो ना यापूर्वी वल्लभ क्रिकेट नाईट स्पर्धा असेल कोणती स्पर्धा असो रोशनची साऊंड सिस्टीमची जी ऑपरेटिंग आहे ना प्रदीप भोईर सर रोहा अप्रतिम खऱ्या अर्थाने एक ते ऑपरेटर म्हणून ओळखले जातात आणि चांगलं खऱ्या अर्थाने योगदान या स्पर्धेत त्यांचं आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच महागुरु जर पाहिलं ना या ठिकाणी अचूक टायमिंगवरती अचूक या ठिकाणी आपण हे गाणं ऐकलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं फलंदाजाने या ठिकाणी असं वाटलं होतं की या लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू राहिला आहे की काय. मात्र या ठिकाणी पहा लेग स्टंप उडवलं गेलं. फलंदाज मात्र बाद झाला. तिसरा हादरा मिळालाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र बेलपाडा संघाला इथून मात्र या ठिकाणी आता मात्र धावांची या ठिकाणी लयलूट करावा लागेल. जर या सामन्यामध्ये आपल्याला टिकायचं असेल. षटडाईचा फटका राहिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. चेंज केलाय. आता मात्र टॉप गिअर मध्ये जावं लागणार आहे. डावकुरा फलंदाज झाला. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने पाहिलं सुलक्षण बारसे आलंय. चौकार आलाय. धावसंख्येला या ठिकाणी गती देण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. आणखीन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू नाही आला. डॉट चेंडूची सांगता होतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं मात्र या निहाल पाटील चांगली गोलंदाजी करत असताना या ठिकाणी एक निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून. तर मात्र जर पाहिलं 13 चेंडू शिल्लक आहे. 43 धावांची गरज आहे. एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी पेलवणार का या ठिकाणी या फलंदाजांना हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. कावकोणा क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षणा भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. डीजे ऑपरेटर रोशन कडू मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. अमित तांबोली कोपरा, राजेश तोडेकर माजी उपसरपंच कोपरा, विनोद बारशे पालेबुद्रुक, नितीन तांडेल पालेबुद्रुक
आणि दीपक कांबळे पत्रकार कोपरा यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. यावं व्यासपीठावर मनपूर्वक आपणा सर्वांचं पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. तर या ठिकाणी पहा समीकरण मात्र आता बदलले गेले. 12 चेंडूमध्ये 39 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकलं होतं बेलपाडा या संघानं, मात्र त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः आपण क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या संघाला धावा जमवण्यासाठी या ठिकाणी पहा. परंतु तो निर्णय थोडासा काही अंगाशी येतो का असं देखील पाहायला मिळतं, कारण या ठिकाणी आता मात्र समीकरण 12 चेंडू 39 धाव्यांची गरज आहे. आता मात्र या ठिकाणी गेअर बदलावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. आता मात्र जर या ठिकाणी पाहिलं टीम मीटिंग देखील चालू आहे, चर्चासत्र चालू आहे. जरी या 39 धावांचा पाठलाग करायचं असलं तरी देखील आपल्याला या ठिकाणी चांगला गोलंदाजी आणि चांगला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे कधी रंग बदलवेल याचा नेम नाही. चला जास्त देखील टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती करतोय. तर मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. निहाल पाटीलचं एक निर्णायक षटक राहिलंय, कारण त्याने खऱ्या अर्थाने या षटकामध्ये 9 धावा खर्च करून एक महत्त्वाचा बळी देखील या ठिकाणी प्राप्त केला गेला. जे हनुमान वल्लभ या संघाने ज्या 69 धावांचं जे आव्हान ठेवलंय ते पेलता पेलता खऱ्या अर्थाने या ठिकाणी 3 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. 12 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण पाटील, ज्यांनी पहिलं षटक हाताळलेलं, एक चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी. 6 धावांचं षटक, एक गडी बाद केला होता पहिल्या चेंडूत, तोच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, चेंडू सीमा पार, षटकार. जे सुरुवात केले खऱ्या अर्थाने अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधी उभं राहिले नसतं. खऱ्या अर्थाने तुम्हाला अवघड असं म्हणू शकत नाही, आपण करू शकतो ही इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र या ठिकाणी पहा गती परिवर्तन केलं गेलं, चेंज ऑफ पेस केलं. पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर पाहिलं तो वेगवान चेंडू होता, त्याच्यावरती वेगवान फटका आला. मात्र या ठिकाणी पहा तर मात्र डॉट चेंडूची सांगता देखील झाली. सामन्याचा विचार केला, 10 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे, असूनही सामन्यामध्ये येऊ शकतात. पुन्हा एकदा जर पाहिलं फलंदाजाचा विचार होता खऱ्या अर्थाने, जर या स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो देखील असफळ झाला. डॉट चेंडू आला. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर प्रवीण पाटीलनं कमबॅक केलंय. 2 चेंडू लगातार डॉट टाकलेत आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रत्येकाचं स्वप्न आहे या पालेश्वरी चषकामध्ये आपलं नाव चषकावरती कोरण्याचं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी लोअर फुलटॉस राहिलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पहा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतलाय. डीजे आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. खऱ्या अर्थानं पाहिले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. निर्णय थांबला या ठिकाणी. क्रुशियल मुवमेंट आहे.
तर निर्णय मात्र या ठिकाणी येतोय की हा फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा मात्र मिळतील. धावांची मात्र या ठिकाणी पाहिले शोधाशोध चालू आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 39 39 धावा धावपाळ करते. 7 चेंडू शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. या 30 धावा देखील झाल्यात. मात्र या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये या 30 धावा पूर्ण होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिला आहे. गुरुजी ट्रॅकवर पुन्हा आपण पाहतोय प्रवीण पाटीलला क्षेत्राची विहेररचना जर पाहिली थोडंसं आपण पाहिलं ज्या फलंदाजासाठी या ठिकाणी अक्षय मोरबेकरसाठी फलंदाजाला थांबवण्यासाठी आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण तैनात ठेवले गेले तर एक डीप मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. अगदी या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे. मात्र सिंगल धाव ठिकाणी मिळाल. एकाच्या व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं 4थ्या षटकाची देखील सांगता झाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने धावा जमा केल्यात 40 धावा. 4 फलंदाज मात्र बाद झालेत. येणारे 6 चेंडू 29 धावांची गरज. इथे सन्मान्य पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माजी सभापती शत्रुघ्न दादा काकडे यांचे बंधू रवींद्र काकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर सन्माननीय माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर, प्रभाकर शेठ तांडेल, आदरणीय महेश शेठ पवार, हेमराजदादा म्हात्रे, प्रशांतदादा पवार, त्याचबरोबर जितेश म्हात्रे, अजयदादा मोरावकर, अशोक उलवेकर, विशाल उलवेकर आणि त्याचबरोबर आदरणीय शिवदास पवार या संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 6 चेंडू 29 धावांची गरज. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना एक चांगली खेळ पाहायला मिळाला. धावा चेसिंग त्या ठिकाणी राहिल्या. मात्र या ठिकाणी ह्या 29 धावा या 6 चेंडूमध्ये पूर्ण होणार का? बोलून ट्रॅकवर राहुल पाटील आलाय. एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा अजूनही 6 चेंडूमध्ये. राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलंय. या धावा रोखणार का? राईट मोर विकेटने मारा करतोय. शरीरापासून चेंडूला मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र या ठिकाणी टप्पा चांगला होता. मात्र टप्पा पडल्याने चेंडू जास्तच बाहेर निघाला गेला आणि वाईट चेंडूची या ठिकाणी आपण पाहिलं सांगता झाली. धावसंख्या 1ने पुढे सरसलाय. 41 धावा 28 धावांची अजूनही गरज आहे. तर मात्र नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. मात्र फलंदाज या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न देखील त्यांचा राहणार आहे. हो आत्ता मात्र चांगल्या लेंथमध्ये चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता होतोय. दबाव टाकण्याचा नक्कीच या ठिकाणी दबाव पाहायला मिळते फलंदाजावरती. या प्रेशरमधून बाहेर यावं लागेल. खऱ्या अर्थानं तर पाहिलं की मोठमोठ्या वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उलमळून पडतात परंतु घट्ट राहतं ते म्हणजेच गवत. आणि या ठिकाणी तुम्हाला त्या परिस्थितीचा खेळ करावा लागेल. मोठा फटका या ठिकाणी सजवला गेलाय. 2 क्षेत्र त्या ठिकाणी आपण पाहिलं का अवघड क्षेत्रामध्ये तैनात होते. झेल पकडला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय. गाडी चालली. धन्यवाद डीजे. आता मात्र ट्रॅकवरून गाडी या ठिकाणी उतरलेली पाहायला मिळते. कारण आता जर पाहिलं समीकरण 4 चेंडू शिल्लक आहे. 4 मध्ये 28 धावा जमा करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ जर विचार केला तर मात्र या ठिकाणी जय हनुमान वल्लभ संघ विजयाच्या दिशेने जातो की का असं मात्र या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाले. प्रदीप भोईर सर, आज वल्लभ क्रिकेट संघ गावातील 2 संघ एका बाजूला आपण वर्तमान लढत पाहतो. जय हनुमान क्रिकेट संघ वल्लभ हा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संकल्पन झाली. आपल्या भेटीसाठी आली. त्यानंतर श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. म्हणजे 2 संघ आज या दिवसामध्ये खेळताना आपण पाहतो. नक्कीच दोन्ही संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत. मात्र या ठिकाणी फलंदाजाने मोठा फटका लगावला गेला. ते नित्यांत गरज होती मोठ्या फटक्यांची. धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. षटकार आलाय डीजे.
6 धाव्यांची धावसंख्या जर पाहिल्या पुढे सरसलेत 47 47 धावा 3 चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये 22 धावा जमा करायच्या आहेत 3 चेंडूवरती 3 मोठी फटकी किंवा एखादा जर खराब चेंडू पडला तर मात्र या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं देखील पाहायला मिळू शकतोय मात्र राहुल पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय राईट मोर द विकेटने मारा करतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू मात्र अडवलं गेलं एकच धाव मिळाला एकाच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही सामना मात्र आपण पाहिला तर मात्र वलभ संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडू शिल्लक राहिलेत 2 चेंडूमध्ये 21 धावा जमा करायचे आहेत 90% तर सामना करताना आपण पाहिलं ओ या ठिकाणी पहा काय घडलंय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू अडवलंय परंतु या ठिकाणी बिमरचा इशारा आलाय उघडा डोळे पहा नीट चेंडू असणार आहे हा फ्री हिटचा फ्री हिटचा चेंडू असणार आहे या फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज मोठा फटका घेणार का विनय मोरबेकर आहे फलंदाज मात्र पहा काय वेगावरती स्वार झालाय आधी तर चेंडू या ठिकाणी पाहिला ना तर मात्र बिमार पाहायला मिळाला मात्र कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजाने राहुल पाटीलनं आता मात्र या ठिकाणी 1 चेंडू शिल्लक राहिलाय एका चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे मात्र सामना जे हनुमान वल्लभ संघाच्या अगदी जवळ येऊन विजयाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेत राहुल पाटील पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज झाला शेवटचा चेंडू या उत्तरार्धामधील हा देखील चेंडू या ठिकाणी पाहिला तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय तर ही मॅच पाहिली जय हनुमान वल्लभ विरुद्ध निहाल एंटरप्राइजेस VRCC बेलपाडा मात्र ज्या 69 धावांचा पाठलाग करत असताना बेलपाडा संघ मात्र 50 धावसंख्येवरती थांबला गेला तर इथे आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जानमान क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाने विजय संपादित केलं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो बेलपाडा क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आभार तर इथे या सामन्याचा हिरो सामनावीर तत्परी वासुदेव शेठ तांडेल साहेब ज्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभलं त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल तर प्लेअर ऑफ द मॅच अमन तर पाटील संगम मात्र एक शिक्षित व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालेलं आहे रुपेश उलबेकर आपले स्वागत आहे अमन पाटील या सामन्याचा हिरो तत्परी वासुदेव शेठ तांडेल साहेबांचा यथोचित सन्मान पालेश्वरी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने इथे केला जात आहे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी इथे पाहतो संगम आपण याचे आहे